नमस्कार मित्रांनो. तुम्ही जर नॉन रेसिडेंट आहात आणि भारतातले तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीवरती रेंट मिळत आहे, मग ती कमर्शियल असू दे किंवा रेसिडेन्शियल असू दे. तुम्हाला जर असं रेंट मिळत आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आहे. भारतामध्ये तुमची एखादी प्रॉपर्टी, मग ते शॉप असू दे किंवा एखादं घर असू दे, यातनं जर तुम्हाला रेंट मिळत असेल, तर ते टॅक्सेबल असतं. कारण बऱ्याच लोकांचा समज असतो, की जर माझी प्रॉपर्टी इंडियामध्ये आहे, तर मला आणि मी नॉन रेसिडेंट आहे, तर मला काही टॅक्स पे करायची गरज नाही. पण ही खूप मोठी चूक आहे. जर तुम्हाला भारतात इन्कम मिळत आहे रेंटपासून, तर तुम्हाला ते तुमच्या आय-टी-आरमध्ये म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवणं तितकंच गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये डिव्हाईड करतो. एक जो रेंट रिसीव्ह करतोय आणि एक जो रेंट पे करतोय. तर या केसमध्ये जो लँडलॉर्ड असतो तो रेंट रिसीव्ह करतो. त्यांनी काळजी घ्यावी, की त्यांनी हे जे रेंट आहे ते आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये डिस्क्लोज करावं. आणि अनेकसे नॉन रेसिडेंट्स असे आहेत, तर त्यांना असं वाटतं, की आपल्याला रिटर्न फाईल करणं गरजेचं नाही. पण एखादं जर इन्कम तुम्हाला इंडियातनं रिसीव्ह होतंय, इंडियाच्या सोर्समधून रिसीव्ह होतं, तुम्हाला नक्कीच रिटर्न फाईल करावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील. सेकंडली असं जे रेंट आहे